देऊळगाव येथे श्रींच्या प्रगट दिनानिमित्त अन्नदान व शिलाई मशीनचे वाटप। म अभियंता सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला व गजानन महाराज संस्थान देऊळगाव यांच्याकडून विधवा महिलांना शिलाई मशीन, औषधी, रक्तदान, अन्नदानाने श्रींचा प्रगट दिन साजरा। हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। कालाच्या कीर्तनाने समारोहाची सांगता। देऊळगाव तालुक्यातील देऊळगाव येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवानिमित्त 57 युवकांनी रक्तदान करीत सामाजिक दायित्व निभावले व 2000 लोकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला व विविध धार्मिक कार्यक्रमांची प्रकट दिनाच्या दिवशी कालाच्या कीर्तनाने सांगता झाली। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। देऊळगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये दरवर्षी प्रगट दिन साजरा करण्यात येतो। यावर्षीही या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। संस्थांमध्ये दरवर्षी सामाजिक कार्यक्रम श्रींच्या प्रगट दिनानिमित्त आयोजित केले जातात। यावर्षी विधवा महिलांना त्यांचा निर्वाह चालवण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। गावामधून श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। 8 तारखेला सकाळी 9 वाजता गजानन महाराज मंदिर ते गावामधून पालखी निघाली। पालखीमध्ये देऊळगाव, कवठा, आसेगाव, सावरा, वडाळी, वडगाव या गावच्या दिंड्या सामील झाल्या होत्या। कीर्तनानंतर भाविकांना दिवसभर महाप्रसादाचा लाभ घेतला। प्रकट दिन महोत्सवानिमित्त श्री संत गजानन महाराज मंदिरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। देऊळगाव व परिसरातील जवळपास 57 महिला पुरुषांनी या शिबिरामध्ये रक्तदान केलं। याच महोत्सवामध्ये रोगनिदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते। या शिबिराचाही गावकऱ्यांनी लाभ घेतला। रोगनिदान शिबिरात मोफत औषधींचे वितरणही करण्यात आले होते। 157 जणांनी घेतला तपासणीचा लाभ। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गावकरी मंडळींनी भरपूर परिश्रम घेतले। मंदिराच्या वतीने सर्वांचे आभार मानले। सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी नरेश पुनकर, उपसंपादक, अकोला।